हाय मैत्रिणींनो, स्वागत आहे आजच्या सुपर सिंपल फनी व्लॉग मध्ये। आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझा एकदम झक्कास घरगुती आणि धम्माल दिवस। सकाळी मी नाही तर चहा वाट पाहत होता। मी म्हंटल थांबा बाबा येतेच। मग काय पटकन पोहे केले आणि आम्ही दोघांनी मी आणि मिस्टर गप्पा मारत मारत चहा पोहे खाल्ले। पोहे खाताना मिस्टर तोंड वाकवतात जणू काही पोहे नाही इंटरव्ह्यू चालू आहे। मस्त घरामध्ये हे काय सांडलंय? हे सांडलं आहे काहीतरी मी करत होते ते हे आहे ते हे पावडर आहे ते जे की यांना खूप इफेक्ट झाला आहे त्याचा। आता इथे मी ना 2 डबे भरून केला आहे आणि हे पार्टिकल्स जे चाळणीतून चाळल्यावर जास्त असे पार्टिकल्स जास्त जाड जाड आहे ना ते आहेत हे। आणि हे मी माझ्यासाठी यूज करते ज्याने स्क्रब वगैरे किंवा फेस पॅक बनवण्यासाठी म्हणजे ना दुधामध्ये किंवा दहीमध्ये टाकून ठेवते 15-20 मिनिटानंतर मग लावते म्हणजे छान। त्याच्यामध्ये तांदूळ आहे, मसूरची डाळ आहे, चंदन पावडर आहे, संत्र्याचे साल आहे आणि हळद आहे, कॉफी पावडर आहे। ते सगळं त्याच्यामध्ये आहे। हे टाकते आणि हे यांना 2 पॅकेट कारण हे संपलं ना एकच मी बनवलं होतं म्हटलं ट्राय करून पाहूयात। एकच संपलं होतं तर यांना खूप आवडलं म्हणून मी आता 2 जास्त बनवून ठेवले आहेत। आता हा पसारा मला सगळा उचलायचा आहे आणि हे सगळं क्लिनिंग करायची आहे। रोजचंच काम झालंय आता माझं। बघू आता चला दाखवते तुम्हाला। आता कोकोनट बर्फीसाठी हा नारळ मी घेतला आहे। बाउंडी कोकोनट चॉकलेट बनवत आहे मी। आता तुम्ही काही समजा असं खाऊन घ्यायचं। शांत वातावरण वाटत असेल ना। सगळं सकाळचं तर आवरून घेतलं होतं सगळं काम देखील झालं आहे। बिस्तारा धुतलाय थोडासा। बिस्तारा म्हणजे एक चादर धुवून टाकते म्हणजे थंडीचं नाही का लागतं म्हणून। तर आता मी आज करणार आहे भात तर टाकलाय आज या कोकोनटचं काहीतरी बनवणार आहे जी की तुम्हाला रेसिपी मी पुढे अटॅच करेन। तर हे अशा प्रकारे आहे कोकोनट। याला ना म्हणजे ओला नारळ आहे हा आणि याला ना मस्त त्याचे साल काढून चॉकलेटी साल काढून मी ती खाऊन टाकली साखरासोबत। मला खूप आवडते आणि ही हे ना मिक्सरला वाटून घेतला आहे आणि याच्यामध्ये ना बाउंटी कोकोनट बाउंटी मिळतं ना डीमार्ट मध्ये ते मी बनवणार आहे। तर त्याची प्राइस आहे आय थिंक 80 रुपयाला आहे ते 80 रुपीजला। आणि रोजविष्णू सारखंच मागतो म्हटलं कोकोनट तर आहे कशाला आपण पैसे खर्च करायचं आपण घरात बनवू। तर मी आता ते बनवणार आहे तो पण रोजविष्णू स्टार्ट करणार आहे। बघू तो आता आला ना मग स्टार्ट करायला ते त्यानंतर मग आता मी स्टार्ट करणार आहे आणि त्यानंतर मी पुढची तुम्हाला प्रोसेस दाखवणार आहे की कशा प्रकारे मी करते। तर रोजविष्णू आला आहे आणि आता तो स्टार्ट करणार आहे। त्याला स्टार्टिंग करून देते नॉर्मली रोजविष्णू आता एकाच जागेवर एकच बसू शकतो ना डुग्गू नाही येऊ नको जागा नाहीये माझ्या इथं। तर चला आपण स्टार्ट करूया। या गॅसवर इथे भात आहे आणि मी मला बनवायचं आहे मसूरची डाळ त्यासाठी मी मसूरची डाळ देखील भिजत घातली आहे। आणि नंतर मी ना हा मसाला बनवून ठेवलाय म्हणजे याच्यामध्ये नारळ मिरची अद्रक लसूण पेस्ट आहे आणि ही त्या भाजीत यूज करणार आहे। अशा प्रकारे वेगळी जरा मस्त अशी भाजी करणार आहे। चला स्टार्ट करूया। तर सर्वात आधी मी घेते कढई। पॅन वगैरे असेल ना तुम्ही पॅन यूज करू शकता मेरे पास नाही आहे। याच्यामध्ये मी ना स्पेशल रेसिपी म्हणजे हे आणि स्पेशल देखील मुलांना अट्रॅक्टिव्ह अशीच रेसिपी मी त्याला सांगणार आहे बनवण्यासाठी कारण बाहेरचं खाल्लं की त्याच्यामध्ये शुगर वगैरे तर मिळतेच पण अशा प्रकारे आपण ट्राय करूयात की त्यामध्ये काय हेल्दी जाईल। तर कोकोनट तर आहेच आणि मी आता टाकणार आहे त्याच्यात गुळ पावडर जॅगरी पावडर। तर तुम्ही जॅगरी वगैरे तुम्हाला अनहेल्दी जर कधी सकाळी असं म्हणजे खायचं असेल ना तुम्ही कंडेन्स मिल्क देखील यूज करू शकता। जॅगरी म्हणजे गुळ। तर हे ना हे जर तुमच्याकडे नसेल ओला नारळ माझ्याकडे होता म्हणून मी घेतलाय। हे जर नसेल ना तुमच्याकडे तर तुम्ही ना डेसिकेटेड कोकोनट असताना पावडर मिळते नारळाची सुकी ती देखील वापरू शकता। त्याला स्टार्ट करूयात। आता कढई झाली आपलं गरम याच्यामध्ये मी हे तूप टाकते। न्यूट्रीलाइटचं दूध शक्ती प्युअर घी मी यूज करते। थोडंसं तसं आपल्याला टाकायचं आहे कंबाईन होण्यासाठी बाकी काहीच नाही। मम्मा गायब झालं। त्यामध्ये टाकते आता नारळ ओला नारळ नाही दादा नाही चिमणी पोळल ना जागा नाही सगळ्यांना बसायला।
एकाने बसायचं, गार्निशिंग करताना नंतर बसायचं. वा. तर आता हे ना ब्राऊन होईपर्यंत म्हणजे थोडस ना त्याचं मॉइश्चर जाईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचंय, भाजून घ्यायचंय. जास्त लाल कलर किंवा गोल्डन ब्राऊन असं काहीच करायचं ना, फक्त मॉइश्चर जायला पाहिजे, कारण हे मुलं खाणार आहेत म्हणून. भात झाला असेल आपला, आपण बघूया. आता हे मॉइश्चर पूर्ण गेलं आहे, याचं पाहू शकता तुम्ही. बिलकुल म्हणजे ना ब्राऊन वगैरे काय बनवू द्यायचं नाही. तुम्हाला माझ्या आवाजाचा त्रास होत असेल तर मी बघू. तर हे ना अशा प्रकारे भाजून झालं आहे आपलं, खूप सुंदर. याच्यातला मी थोडस गार्निशिंग करण्यासाठी काढते. अरे गरम ह्याच्यात मी बनवते बाकी आधी, नंतर तुम्हाला. हे ना थोडस गार्निशिंग साठी, बाकी काय खायला गार्निशिंग सजावट. आता याच्यामध्ये ना टाकू का नको ते? नाही टाकू का नको ते सांग. मिक्स करून घेऊया. याचा पण गोड टाकला म्हणून याचा कलर चेंज होईल. तुम्ही हे जरी युज केलं तरी कंडेन्स मिल्क. अरे हा, रसगिल्ल्याचे लाडू दिसते. हा, पण कुरमुराचे लाडू मस्त आहेत, मला लय आवडतात. मला पण लय आवडतात. तुला रसगिल्ल्याचे आवडतात, मला कुरमुराचे खाल्लं ना, एवढी मस्त. आता हे झालं आहे अशा प्रकारे. आपण हे थंड करून प्लेट मध्ये काढून घेऊया. आता हे छानपैकी असं थंड झालंय तर प्लेटमध्ये काढून घेते. पण प्लेटमध्ये काय बनलंच नाही म्हणून मिडलमध्ये ठेवलं, पण काहीच अर्थ झाला नाही. परत मग मी हातानेच वळून घेतलं आहे ना, अशा प्रकारे झालं आहे माझं. झटपट पटापट आपण बनवूया कोकोनट. आता हे सगळं झालं ना, हा पसारा तुम्हाला सांगते मी. आता हे सगळं झालं ना, हा पसारा, हा भांडे, हा घासणार आहे. हो, हा घासणार आहे. एवढं काम मंत्रीच्या घरी रे, माझ्या क्लासमेटच्या घरी मी खेळायला चालले. पण कशाला बनवायचं? तू काय काय नसतं. हे बघ मस्त असं मेल्ट होत आहे. कभी बनेगा. आता हे फ्रीज मध्ये सेट करण्यासाठी ठेवायचे. बोल. स्टार्ट करूयात आपण. मी जे रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे डाळीची, म्हणजे कसं झालंय आता ते सेट करण्यासाठी ठेवलं आहे. रोचिष्णू देखील गेलाय त्याच्या फ्रेंडकडे, तर म्हटलं चला आपण भाजी करून घेऊया. उशीर तर झालाय खूप. तर म्हटलं आता तेल यूज केलेलं. तर तेल याच्यामध्ये भरलंच नाही मी, आणि राहिलं तर ना तेल माझं संपलं होतं म्हणून हे काढलं होतं, पण राहिलं. तर ना आता काय डुबू. हा नाही नाही, थांब थोडा वेळ. तू खात पण नाहीस. मी काय करणार आता, जिरा टाकून घेते याच्यामध्ये. तडतडला हिंग टाकून घेते, म्हणजे वेगळं आहे, म्हणजे ना छान अशी लागेल ती. हिंग टाकला आहे. तर स्ट्रगल करून खूप जिरा काढला आहे मी नेहमीप्रमाणे. जिरा टाकू दिसते का? मीच दिसते फक्त कडे. जिरा टाकला. आता तो मसाला टाकणार आहे जो मी बनवलेला होता, आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर युनिक असं खाल्लं की जरा वेगळं वाटतं ना, कारण हे ना कोकोनटची चटणी असते ना इडली सारखी, तसं मी बनवून घेतलं आहे ना. असं युनिक काहीतरी वेगळं ट्राय करते मी. कधी कधी अशी वेगळं बनवते, म्हणजे भाजीला काय नसलं ना तर बनवत असते असंच. आता हे तर आहे म्हणजे नाही मसाला. आता टाकते मी थोडस मीठ. असं चायनीज फ्लेवर जरा सुगंध येतो ना डुगू, चायनीज फ्लेवरचा. अद्रक आहे, लसूण आहे त्याच्यामध्ये.
बटाटे टाकले असते पण सकाळी मला बटाट्याचीच खरं तर भाजी करायची होती पण सकाळीच मी यूज केलाय म्हणून. आता हळद पण भरायचंय. बाबा फ्रीज मशीनवर काय जाऊन बसला. माझंही प्रत्येक वेळेस असंच होतं, काय संपूर्ण जाते. आपण तयारी करून ठेवले ना आणि मसाल्याचे डबे कसे मोठे मोठे ठेवले ना म्हणून ते खराब होण्याची शक्यता असते. ते खरंच तुम्ही पावडर यूज करून पहा, खरंच तुम्हाला इफेक्ट जाणून देईल. कारण ना आता थंडी पण आहे आणि आयुर्वेदिक जेवढं लावणार तेवढं छानच आहे. मी पॅक वगैरे कधी कधी बनवते फेस पॅक तोंडाला लावण्यासाठी. हर सॅटर्डेला काहीतरी छोटस नॉर्मल लावत असते घालून. चला आता दही हळद टाकून घेते. याला टाकायची हळद, चॉकलेट. मीठ देखील टाकलं आहे. आता आपण करणार आहोत मिक्स. सिस्टम फाड़ देंगे. चलो. मिरचीला काय झालं, मिरचीला काय तिखट व्हायचं नाही. मिरची आधी छान असं झालं ना. याच्यामध्ये आता मी पाणी टाकून घेते थोडस. त्यानंतर टाकणार आहे ही डाळ. मस्त भिजली तोपर्यंत बघा. माझी मम्मी करायची पहिले ही अशी भाजी हिरव्या मसाल्यात, अशी छान लागते ना. खरंच सांगते मी, मम्मी की याद मुझे पल पल सताती है. कोणाकोणाला मम्मीची आठवण येते नक्की कमेंट मध्ये सांगा. मला तर खूप येते अगं. आता हे छान शिजून घेणार आहे मी मस्त असं. आणि याच्यामध्ये आता आवडीनुसार आवश्यकतेनुसार पाणी टाकून घेते, म्हणजे शिजण्यासाठी देखील लागणार आहे आपल्याला. जास्त नाही बनवत मी, थोडीशी बनवणार आहे. चला आता ना हे शिजेपर्यंत मी काकडी वगैरे कट करून ठेवते म्हणजे जेवण करून घ्यायला. आता हे कधी येतील काय माहिती, आजकाल उशिरा येतात. याच मसाल्याच्या डब्यात मी आत्ताच ओपन केलं होतं तरी मी मसाला भरला नाही. असं का होतं माझ्यासोबत मलाच कळत. आता म्हटलं काकडी कट केली, त्याला मीठ आणि मस्त मिरची पावडर लावून खाते तोपर्यंत, म्हणजे जेवणच्या आधी सॅलड खाल्लेलं खूप छान, त्यामुळे मी खाते. तर आता खाऊन घेते, नंतर मग भांडी घासून घेते, मग नंतर जेवणार. तोपर्यंत 9 वाजता शिकायचा डबल कुटाणा. ओके, म्हटलं एवढीच प्लेट घेतल्यावर काय होणार आहे माझं. लहानपणी अशी काकडी सोलायची किंवा किसायची, काकडी कट करायची साल काढून, त्याच्यामध्ये मस्त मीठ आणि अशीच मिरची पावडर लावून खायची, खूप छान लागते. या पडतच चाललंय मी तर नाही उचलणार मी. चला पटपट पटपट आवरून घेते बाबा, भांडे बिंडे घासून घ्यायचे, त्यानंतर मग खायचं तुम्हाला. अशी मस्त काकडी खायची का. बोलायला कसं बोलू मग. ए फॉर ऍपल. बरं, असं ए फॉर ऍपल. अरे ए फॉर असं बोलतो. असं ए फॉर. मग कसं. नाही 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 सॉरी, कसं आहे बघ असं ना, ए फॉर असं ना.
ये नाही का बघू तर मला येतं का तुला शेप्स येतं तुला शेप्स येतो मला येतो शेप्स हे बघ माझ्याकडे ही घड्याळ आहे बघ माझ्याकडे कोणती घड्याळ पिझ्झा इथं काय पिझ्झा आहे का काय बरं जाऊ दे सॉरी डुगू कोकोनट बाउंटी पण नाही देणार आता दीदीकडून आणणार मी प्रियंका दीदीकडून पिंका दीदीकडून तरी पण तिच्याकडून घेणार मी ये सॉरी ये सॉरी मला हे शिकवणार डुगू तुमच्या शाळेमध्ये कोणतं गाणं शिकवतात रे डुगू पूर्ण तर चालूच राहणार आहे आपली डाळ बघू आमचा पसारा खूप पडला यार वाव जैसी मैं बोली थी वैसी बनी है ये दाल खाने को आओ जल्दी तुझा व्हिडिओ थोडी याचा जेवणाचा निघाला मी आता बंद केलं होतं वाव कोणाला खायची या 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 डाळ खायला या डाळ खूप सुरेख तशी सुंदर झाली आहे ना डाळ आता मी जेवण करूनच भांडी घासून घेते याच्यासोबत मस्ती करत होते माझी कॉमेडी निघाली ना मम्मी माझी कॉमेडी निघाली ना खूप कॉमेडी होणार तुम्हाला डुगू माझ्याशी कधीच नाही बोलणार इकडे डुगू तुला सांगते काना स्टोरी बरं जाऊ दे आपण दोघंच बोलू त्याच्याशी काय बोलायचं नाही त्याला मी तुम्हाला एबीसीडी शिकून दाखवते मला येतं आम्ही ना हे डोनाल्ड डक काय ना ते आली होती मला शिकवायला हो हे बघा हे आहे ना बी फॉर बॉल बी फॉर कॅट हे डी फॉर डॉग आहे वाटतं मला दिसतच नाही यार हा A for apple, B for ball, C for cat, D for dog. अरे दोन कसे काय डॉग झाले मला काहीच नाही कळायला यार तू ट्युशनला जात नाही ना म्हणून तू ट्युशनला पण नाही जात आणि ह्याला पण नाही जात गळ्यात घालून बसते ए डुगू हे बघ आयडी ए डुगू हे बघ ना मी काय केलंय हे बघ इकडे बघ हे बघ मी गाड्यात घातले ये तुला 10 मिनिटं मोबाईल नाही तुला एक सरप्राईज सांगते आता केलंय तर सरप्राईज पिझ्झा किती किती माहिती आहे का एक चीज वाला एक कॅप्सिकम एक पिझ्झा पूर्ण व्हेज 6 पिझ्झा आणणार किती खरंच त्या दिवशी व्हिडिओ आलाय मला मी ऑर्डर केलाय उद्या चीज चिली फ्लेक्स ऑरेगानो आणि एवढं चीज आणि वाटी नसते का त्याची असं वाटी भरून चीज तू माझ्याशी बोलला तर मी तुला देईन नाही बोलला तर नाही देणार नाही बोलणार मी एकटेच खाऊ मी दादा आणि पप्पा आम्ही फिरायला पण जाणार आम्ही फिरायला जाणार आणि मॅगी खाणार आणि जेवण मी आईस्क्रीम आणणार आहेत आम्ही आणि ना पिझ्झा गार्लिक चीज गार्लिक टोस्ट आणि ते ब्राऊन नाही का ब्राऊन कलर पासून हॉट चॉकलेट ब्राउनी कॉफी कॅपेचिनो एवढी मजा करणार ना तू माझ्याशी बोलणार तर तुला पण मिळणार माझ्याशी बोलणार का रे मी काय केलं तुला नाही चिमणी ये मला छान येते डुकू ग्लोब और तो बनते काय और तो बनते हे
हे कोण? ते कोन. येस, व्हेरी गुड. हे आईस्क्रीम कोन, ट्रॅफिक कोन. हे स्क्वेअर, हे कॅरम, हे कॅडबरी, चॉकलेट. वाव. हे क्यूब. क्यूब. हे गिफ्ट. आता बर्ड्स. हे हेम, कॉक, कॉक, व्हेरी गुड. अजून पॅरेट, पॅरेट. हे आवर, हे पिजन, हे पिकॉक, हे हे पिजन, क्रो. crow, हे horse, व्हेरी गुड. बरोबर आहे. हे स्टॉर्क. stork, हे eagle, फॅल्कन. हे ostrich, फ्लॅमिंगो. ostrich कोण असते? ऑस्ट्रिच. मग हे तुम्ही होईना बोला ओळख. ऑस्ट्रिच बोले. हे हे फिंच. finch. हे हे काय असते? वेल. पक्षीच आहे ते पण. चला आता बाकी जाऊ द्या. आपण जेवण करून घेऊ. दादाला फोन करते. मग उद्या परत हा. हा. चलो. चलो, चलो. चलो खाना खाते हैं. अभी दे. हा? चलो का? पाय पुसून ये रे चांगले. पाय पुस. खूप उतावळा होत आहे म्हणून आणले आणि गेला होता हिंडायला. तर आता बघू कसं सेट झालं. काय? साहूल. थांबा. ढेंटाडें, टारारारा. चॉकलेटचं झालं आहे आता मस्तपैकी. खूप छान झालं आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. चला आता जेवणाची तयारी करून घेतली आहे. जेवण करायला घेते. मस्त असं छान जेवण बनलं आहे. तर आम्ही त्याचा आस्वाद घेऊयात. हे अशा प्रकारे आहे. चला. जेवण झाल्यावर बाकीचं सगळं काम आवरायला घेतलं आणि पटपट करून घेतलं आहे. भांडी वगैरे घासली. आता पूर्ण क्लिनिंग करून घेते आणि भांडी असं काय बनवलं की भांडी खूप निघतात. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल अशा आशा करते. सगळं काम झालं आहे. आता कचरा वगैरे फेकून विस्तार वगैरे करणार आहे आणि स्टोरी वगैरे वाचून घेणार आहे. तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. खरं नक्की करा. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया, म्हणजे उद्या भेटूया. तोपर्यंत मस्त आनंदी राहा, छान राहा आणि कमेंट देखील करा. म्हणजे मी काही नवीन टॉपिक सुचवून तुमच्याशी मी शेअर करणार आहे. तर चला, बाय. उदीस बोलायचं आणि पेन्सिल. का बोलायचं पण असं? अरे पेन्सिल द्यायसाठी. तुला कसं काय इंग्लिश येतं पण? असंच माझ्या ट्युशन मधले लोक इंग्लिश आहे ना. कोणाची पण पेन्सिल भेटली की काय म्हणायचं? उदीस पेन्सिल, होज दिस पेन्सिल आणि उदीस पेन्सिल, होज दिस पेन्सिल आणि शॉर्पनर भेटलं तर? उदीस शॉर्पनर आणि टिफिन भेटला तर? उदीस टिफिन. आणि ट्युशन संपल्यावर काय बोलायचं? बाय मिस, थँक्यू मिस. हां. आणि ट्युशनला जाताना? गुड इव्हनिंग मिस. अरे वा. अजून काय शिकवतो टीचर तुला? मला काय माहित. माझा फोटो काढ. तुला का काय माहित नाही? का? तुला का नाही काय माहित? दादा, दाखव.